नमस्कार मंडळी, मी समीर आणि मी गौरी. टीम सफर मराठी तुमचं स्वागत करतोय सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर. आणि आज वाटलं नव्हतं इथे पोचू, कारण प्रचंड पाऊस सुरू होता. तर फायनली आपण इथं पोचलेलो आहे पर्वतीला. मला आठवतंय बरोबर 11 वर्षांपूर्वी 2007 मध्ये 10 ऑगस्ट म्हणजे माझ्या वाढदिवशी इथं आलो होतो. पुण्यात राहूनही पुण्यातलं एक बऱ्यापैकी प्रसिद्ध असं हे स्थान आहे, तरी तिथं येणं होत नाही. चला तर मग पर्वतीची सफर सुरू करूयात. मंडळी, शनिवार वाड्याप्रमाणेच पर्वती हे देखील पुण्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकापासून पर्वती टेकडी अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर आहे. या टेकडीवर 103 पायऱ्या आहेत, ज्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतल्या आहेत. या टेकडीवर असणाऱ्या पर्वताई देवीच्या महात्म्यामुळे श्री नवलोबा तावरे यांच्या मातोश्री साखरराव यांना जडलेला एक दुर्धर आजार बरा झाल्याची आख्यायिका फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या पायाचे दुखणे काही केल्या बरे होत नव्हते. टेकडीवरील पर्वताई देवीचा महिमा काशीबाईंपर्यंत पोहोचला आणि त्यांनी या देवीला नवस केला, ज्यानुसार त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना देवालय बांधण्याची आज्ञा केली. आणि अशा प्रकारे इसवी सन 1749 मध्ये थोरले बाजीराव यांचे पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वती या पुण्याच्या सौंदर्य स्थळाची निर्मिती केली. पायऱ्या संपताच अगदी समोरच दिसते विठ्ठल रखुमाई मंदिर, ज्याच्या डाव्या बाजूला पेशवे संग्रहालय आणि उजव्या बाजूला भवानी माता मंदिर आहे. पर्वतीवरील इतर मंदिरांपेक्षा हे विठ्ठल रखुमाई मंदिर तसे नवीनच. इसवी सन 1931 साली हे मंदिर बांधले गेले. मंदिरातील या मूर्ती पर्वतीच्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे एक सेवेकरी श्री गणेश मुदगल यांच्या घरातील आहेत. इसवी सन 1953 मध्ये या जागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख आढळतो. चला आता जाऊयात भवानी माता मंदिराकडे. या बाहेरील भिंतीवर द्वारपालांच्या भव्य प्रतिमा दिसतात. मंदिराच्या आवारात प्रवेश करताना या चौकोनात चौकोन अशी रचना असणाऱ्या महिरपी कमानीच्या प्रवेशद्वारातून जावे लागते. मंडळी, इथे या जागेला काही वर्षांपूर्वीपर्यंत बरेच लोक पर्वती ते शनिवार वाडा भुयारी मार्ग मानत असत. पण पुण्याचे प्रसिद्ध अभ्यासक श्री मंदार लवाटे यांच्या संशोधनाने असा कोणताही भुयारी मार्ग अस्तित्वात नाही हे स्पष्ट झाले. या भगवान शंकरांची म्हणजेच श्री देवदेवेश्वराची प्रतिष्ठापना दिनांक 23 एप्रिल 1749 रोजी झाली. मंडळी, खूप छान इथं माहिती फलक लावलेले आहेत. इथं बघा, इथं छत्रपती शाहू महाराज यांचं एक छायाचित्र आणि त्यांच्या कारकिर्दीची थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे बाजूला थोरले बाजीराव पेशवे यांचं देखील छायाचित्र आणि माहिती फलक लावलेला आहे. तर खूप छान आहे. एकंदरीत परिसर हा खूप छान ठेवण्यात आलेला आहे.
अतिशय विशिष्ट अशा पंचायतन मांडणीचे हे देवालय आहे, ज्यामध्ये मध्यभागी श्री शंकराची स्थापना करून त्याभोवती सूर्यनारायण, गणेश, भवानी आणि विष्णू अशी मंदिरे बांधली आहेत. मंडळी, माझ्या मागे हा जो तट दिसतो, या तटावरून जे पुण्याचं रूप दिसतं ना, ते खरंच तुम्ही बघायला पाहिजे. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार काही दुरुस्तीच्या कामानिमित्त या तटावर जायला गेले 2 महिन्यांपासून बंदी केलेली आहे. तर सॅडली आपल्याला तटावर जाता येत नाही. तुम्ही जेव्हा कधी पर्वतीवर याल तेव्हा या तटावर जायला विसरू नका आणि इथून पुण्याचं रूप बघायला विसरू नका. या मंदिराच्या बाबतीत इतिहासामध्ये घडलेल्या घटनांपैकी एक म्हणजे श्री देवदेवेश्वराच्या मंदिराच्या सोन्याचा कळस निजामाच्या सैनिकांनी कापून नेला ही घटना. इसवी सन 1751 ते 1752 या काळात हैदराबादचा निजाम पुण्यावर चालून आला होता. त्याच दरम्यान ही घटना घडली. पण या दरम्यान या देवालयातील सर्व मूर्ती किल्ले सिंहगडावर आधीच नेऊन ठेवल्यामुळे सुखरूप राहिल्या. पुढे 1767 साली थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिरावर पुन्हा सोन्याचे कळस बसवले. पर्वतीवरील हे संग्रहालय म्हणजे इतिहासप्रेमी मंडळींसाठी एक खजिनाच आहे आणि त्यामुळेच हे पर्वतीवरील मुख्य आकर्षण आहे. 1988 सालापासून इथे सुरू असलेल्या या संग्रहालयात जुनी शस्त्रे, जुने पोशाख, तैलचित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत पर्वती इथल्या त्या स्थानी ज्याला बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा यांचं निधनस्थान म्हणून ओळखलं जातं. मंडळी, मराठा साम्राज्यावर एक खूप मोठा आघात झाला. ते साल म्हणजे 1761 आणि ती घटना म्हणजे पानिपतची लढाई. याच पानिपतच्या लढाईनंतर जून 1761 मध्ये नानासाहेब पेशवे यांचं याच पर्वतीवर दुःखद निधन झालं. जानेवारी 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये आपले चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ आणि थोरले पुत्र विश्वासराव, ज्यांना अर्थात भावी पेशवा म्हणून बघितले जाई, यांच्या व इतर अनेक मराठा सरदारांच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे काही दिवसातच याच सहानेच्या खोलीत म्हणजेच होमशाळेच्या जागी नानासाहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला. आज त्यांचे हे स्मरणस्थळ अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळले जात आहे. अष्टकोनी चौथरा व संगमरवरी पादुका अशी रचना इथे दिसते. या स्मारकाच्या भोवती पेशवे काळातील व्यक्तींची चित्रे व माहिती फलक लावलेले आहेत. मंडळी, नानासाहेबांच्या कारकिर्दीवरील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊयात.
मंडळी याच्या समोरच एक मराठा सरदारांची एक लिस्ट असलेलं एक माहिती फलक लावलेला दिसतो. हे बघा इथे, असं इथे हा मागे ही त्या मराठा सरदारांची नावं आहेत ज्यांनी पानिपतच्या त्या रणसंग्रामामध्ये शौर्य गाजवलं आणि ते धारातीर्थी पडले. चला पाहूयात. परमप्रतापी वीर बाजीराव पेशवे यांचे धाकटे पुत्र म्हणजेच नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू राघोबा दादा उर्फ रघुनाथराव यांनी पर्वतीवरील हे कार्तिकेयाचे मंदिर उभारले. कार्तिकेय मंदिराकडून दक्षिणेकडे थोड्याच अंतरावर हे विष्णू मंदिर आहे. या इथे म्हणजे पर्वती टेकडीच्या शेवटच्या भागात आपली पर्वतीची सफर पूर्ण होते. सारसबाग. अरे हो, आणि हा बघ निलायमचा ब्रिज. तिकडे आपलं कॉलेज SP कॉलेज. अरे वा, सर परशुराम भाऊ कॉलेज, आपलं कॉलेज. बरं असो मंडळी, इथं आल्यावर हा एक नवीनच खेळ सुरू होतो, ठिकाणं ओळखायचा पुण्यातली. तर पर्वतीची ही सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघत राहा सफर मराठी, एक मराठी प्रवास फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद.